सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 5 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। या भीषण कृत्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ फाशीच्या शिक्षेची कडक मागणी करणारे निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात नमूद करण्यात आले की डोंगराळे येथील निरागस 5 वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मानवतेला काळीमा फासणारी असून संपूर्ण राज्यातील समाजमन हादरून गेले। आरोपी विजय खैरनार हा अत्यंत विकृत मानसिकतेचा, समाज विघातक आणि कायद्याचा थेट अपमान करणारा गुन्हेगार असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले। या कृत्यामुळे भागात भीती, संताप आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले। संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात या प्रकरणाचा तपास तात्काळ आणि काटेकोर पद्धतीने पूर्ण करून खटला शीघ्रगती न्यायालयात चालवावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। मृत बालिकेला न्याय मिळण्यासाठी आरोपीस कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा देणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले। अशा प्रवृत्तीच्या अपराधास उदाहरणार्थ शिक्षा झाल्यासच भविष्यातील अत्याचारांना आळा बसेल असा विश्वासही निवेदनात व्यक्त करण्यात आलाय। तसेच पीडित परिवारास शासनामार्फत योग्य आर्थिक मदत, मानसिक आधार आणि सुरक्षा देण्यात यावी। महिला व लहान मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष पथके व गस्त वाढवाव्यात अशी ही मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। ही घटना केवळ एका कुटुंबाची वेदना नसून संपूर्ण समाजाच्या अंतर्मनाला झालेला आघात आहे। अशा विकृत आणि घृणास्पद गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकारकडून कठोर आणि निर्णायक कारवाईची अपेक्षा संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली आहे। निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, जगदीश देवपूरकर, YR मंडले यांच्यासोबत जिल्हा सचिव महेश पाटील, दिनकर जाधव, नितीन जाधव, नंदू अहिरराव, कैलास देसले, धनंजय गाळणकर, भूषण बागुल, डॉक्टर नागेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 5 वर्षीय चिमुकलीवरती अमानुषपणे बलात्कार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला। या खुनाचा व या बलात्काराचा संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून लवकर फाशी देण्यात यावी व अशा अमानुष कृत्य पुढे घडू नये यासाठी शासनाने खबरदारी घ्यावी व संपूर्ण भारतामध्ये या अत्याचारामुळे खळबळ माजलेली आहे आणि अशा अत्याचारामुळे दिवसेंदिवस सामाजिक संतुलन बिघडत चाललेले आहे। सर्व समाजातील नागरिकांनी व समाजाने जागृत राहिलं पाहिजे। अशा घटना पुन्हा घडू नये अशी आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि या प्रकारचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना आम्ही कलेक्टर साहेबांना देत आहेत। आम्ही या निवेदनाचं यामध्ये लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट लावून यांनी लवकर या व्यक्तीस फाशी द्यावी अशी आम्ही या निवेदनाला मागणी करत आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।